तर आपण बघतो एकीकडे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून अद्यापही धुसफूस सुरू आहे आणि असं असताना दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे आज एकाच मंचावरती येणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज महादजी शिंदे राष्ट्रगौरव या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे आणि शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार आहे। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तर अलीकडे ठाकरेंच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तर दुसरीकडे शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावरती येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच चर्चा सुरू झाली आहे। तर या पुरस्काराच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय आपण बघूयात। महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मला सरद या संस्थेने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलन यांच्या माध्यमातून त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे। महापराक्रमी महादजी शिंदे यांनी अटक ते कटक अशा प्रकारचा झेंडा फडकवला आणि दिल्लीच्या तख्तावर देखील मराठेशाहीचा झेंडा फडकवण्याचं काम त्यांनी केलंय। असा मानाचा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तर याच पुरस्काराचं औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं। अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये आज शिंदेंना पुष्पगुच्छ देण्यात आला आणि त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।